शिवराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्य पूर्णत्वास नेणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या त्याग आणि बलिदानाने औरंग्याला झुकवणारे छत्रपती शंभू महाराज आणि त्यांचे स्वामिनिष्ठ मावळे व त्यानंतर आलेल्या सर्व वीरांना माझा मानाचा मुजरा। आज नाशिक विकासच्या ह्या व्यासपीठावर आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत। छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवापासून छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव हा विचाराचा आचाराचा व्हावा या दृष्टीने नाशिक विकास या माध्यमाने आपल्यासाठी माझ्यासारखा गडांवर कष्टणारा राबणारा असा एक अनुभूती सांगणारा असा तरुण तुमच्या पुढे आणलेला आहे। मी रोज एक एक विषयावर बोलत असतो। नाशिक जिल्ह्याचं दुर्ग वैभव असो किंवा नाशिक जिल्ह्यातली इथल्या ऐतिहासिक पाऊलखुणा असो, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आपण कुठल्या विचाराने आचाराने केला पाहिजे या संदर्भातले अनेक विचार मी माझ्या अनुभूतीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आज माझा विषय होता सातमाळा पर्वत रांगेतील गडकोट, त्यांचा इतिहास आणि वास्तव। तुम्ही माझं कालचं व्याख्यान ऐकलं असेल, त्याच्यामध्ये मी हेच व्याख्यान दिलं होतं की नाशिक जिल्ह्यातील गडकोटांचा इतिहास, त्याचं वास्तव आणि त्यांचा इतिहास या सगळ्या गोष्टी मांडताना मी सातमाळ्याची जी अजिंठा पर्वत रांग आहे त्यामध्ये वसलेले 18 दुर्ग, त्यांचा इतिहासही मी परवा सांगितला होता। परंतु आज तो विषय झाल्यामुळे आज दुसरा विषय मी आपल्यासाठी संवादाला घेतलेला आहे। आजचा विषय आहे छत्रपती शिवराय आणि आपण। छत्रपती शिवराय आणि आपण या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय, महाराजांचं आपलं कुठलं नातं आहे, काय नातं आहे। छत्रपती शिवराय या महाराष्ट्र भूमीचे सर्वेसर्वा होते। हजारो वर्षाची जी गुलामगिरी होती, अनेक पातशाया परकीय शत्रूंनी या भूमीवर अत्यंत अनन्विक अत्याचार, अन्याय आणि ही भूमी लुटण्याचा प्रयत्न केला होता। अशा काळात महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी बालपणापासून तर वयाच्या 50 पर्यंत आपल्या जीवनामध्ये जे जे शौर्य आणि पराक्रम, त्याग आणि बलिदानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला इथल्या रयतेला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवरायांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजतो, पण महाराजांच्या पाऊलखुणा मी रोजच सांगत असतो। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दुर्ग म्हणजे महाराजांना आपण गडपती म्हणतो, गडांचे पती, म्हणजे ज्यांचं गडांवर साम्राज्य होतं, किल्ल्यांवर साम्राज्य होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे गडपती होते। महाराज गडपती का होते तर त्यांनी गडांवर, विशेषतः डोंगरांवर, सह्याद्रीवर अतोनात प्रेम केलं। ते प्रेम तुम्ही आम्ही समजून घेतो का? आपण करतो का सह्याद्रीवर इतकं प्रेम? डोंगर, पर्वतरांगा, नैसर्गिक टेकड्या, छत्रपती शिवरायांचे त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत, त्यांच्या उपरांगेत असलेले दुर्ग, त्यांच्यावर आपण जिव्हाळ्यापाड प्रेम करतो का? त्यांचं वास्तव्य समजून घेतो का? त्यांचा इतिहास समजून घेतो का? हे असे अनेक प्रश्न मी आपल्या समोर व्यक्त करतोय, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधली पाहिजे। महाराज हे गडपती होते, म्हणजे गडांवर प्रेम होतं, गडांसाठी जिव्हाळा होता। त्या काळात ज्यांच्याकडे जितके गडकोट त्यांचं राज्य समजलं जायचं आणि तेच गडकोट संपूर्ण राज्याचं सार समजलं जायचं, राज्याचा खजिना समजला जायचा, राज्यातील सैनिकांचं कुळ आणि मूळ समजलं जायचं। रयतेचे प्राण संरक्षण करणारे गड महाराजांनी जिंकले, स्वराज्यात आणले आणि ते राज्याचं संपूर्ण सार बनवले। गड किल्ल्यांना सामर्थ्य मिळवून देणारा राजा महाराष्ट्राच्या भूमीत झाला। त्या राजाने दगड धोंड्याचे जे गड होते त्या डोंगरांना, त्या गडांना तुमचं आमचं
स्वराज्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून त्या गडांना स्वरूप दिलं, रूप दिलं. परंतु तुम्ही तो विचार करतात का? तुम्ही आम्ही समाजातली जी माणसं आहे, आपण असा विचार करतो का महाराज गडपती का होते? सर्वप्रथम आजचा विषय छत्रपती शिवराय आणि आपण हे समजून घेताना महाराजांचे काही जे पैलू आहे, जे मला ज्ञात आहे ते पैलू सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी महाराज गडपती का होते, गडपती हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही आम्ही डोंगरांकडे बघतो, सह्याद्रीकडे बघतो, गड किल्ल्यांच्या पडक्या भग्न झालेल्या भिंती बघतो, अनेक वास्तू बघतो, ज्ञात अज्ञात समाध्या बघतो, जुन्या पुराण्या वीरगळी बघतो. यांच्यावर आपण आतोनातपणे यांची चिकित्सा करतो का? यांना स्वराज्याचे धन समजतो का? यांना आपण भाग्यलक्ष्मी समजतो का? ज्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये परकीय सत्तांचं हजारो वर्ष साम्राज्य होतं, त्या गडकिल्ल्यांना स्वराज्यात आणून महाराजांनी नव्याने 128 दुर्ग बांधले, समुद्री आरमार बांधलं, समुद्री मार्गे येणाऱ्या शत्रूवरला काबीज ठेवण्यासाठी महाराजांनी समुद्री आरमार बांधलं. स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी अनेक वीर बलिदान देत होते. अशा काळात महाराजांनी समुद्री आरमार बांधलं. का बांधलं? तर शत्रू आपण सह्याद्रीच्या आसपास किंवा आपल्या भूमीवर असलेला शत्रू हा काबीज करू शकतो. मात्र परकीय शत्रू जो समुद्री मार्गे आपल्या देशावर कब्जा मिळवतो, आपल्या देशात अतिक्रमण करतो, या देशावर अधिपत्य गाजवतो, त्या शत्रूला काबू करण्यासाठी महाराजांनी आरमाराची सुद्धा रचना केली. म्हणजे आरमाराचे सुद्धा राजे छत्रपती शिवराय होते. आरमाराचे राजे होते छत्रपती शिवराय. महाराजांनी हे सगळं आरमार उभारताना महाराजांनी विचार केला की समुद्र हा जरी कितीही अथांग असला तरी या समुद्रावर आपली सत्ता पाहिजे. त्यासाठी महाराजांनी अनेक दुर्ग समुद्रातही बांधले. दुर्ग का बांधले? परकीय सत्तांचं आक्रमण आणि त्याच्यावर आपलं लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या शत्रूला जेरीस आणण्यासाठी, त्या शत्रूला समुद्राच्या पार ठेवण्यासाठी किंवा त्या शत्रूला संपवण्यासाठी, त्या शत्रूला थोपवण्यासाठी आपल्या समुद्री किल्ल्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे महाराजांनी आरमार बांधताना अनेक पद्धतीने काही परकीयांची सुद्धा मदत घेतली. पोर्तुगीज सिद्धी यांच्याकडूनही काही मदत घेतली. महाराजांमध्ये खूप वेगळे गुण होते. महाराज उत्तम संघटक होते. ज्या पद्धतीने समुद्रावर आरमार बांधणारे महाराज होते, सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील गडकोटांवर गडपती म्हणणारे महाराज होते, ज्यांनी गड किल्ल्यांवर आपलं स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. त्याच पद्धतीने महाराज हे उत्तम संघटक होते. लहानपणापासून राजमाता जिजाऊंनी जे संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांवर, त्या संस्कारातच महाराजांना राजनीतिशास्त्र शिकवलं होतं, व्यवस्थापन कौशल्य शिकवलं, संघटन कौशल्य शिकवलं, संवाद कौशल्य शिकवलं, प्रसंग अवधान शिकवलं आणि प्रजा हित रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाच्या अनेक कथा, अनेक गोष्टी महाराजांच्या नसानसात बिंबवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. महाराजांच्या या सगळ्या पैलूंना आपण अनुभव घेताना महाराजांचे अनेक पैलू त्यांच्या जीवनात होते. महाराज उत्तम संघटक होते. वयाच्या 14व्या वर्षीच महाराजांनी मावळ प्रांतात फिरायला सुरुवात केली. मित्रांनो, आज जंगल फार कमी झालंय. शिवनेरीला महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर महाराजांना शिवनेरी काही काळानंतर अत्यंत 1-1.5 वर्षानंतर तो शिवनेरी सोडावा लागला आणि लाल महालामध्ये पुण्याला ते वास्तव्य करायला लागले. अशा काळात छत्रपती शिवरायांनी बालपणातच स्वराज्याचं जे त्यांच्या पित्याचं स्वप्न होतं, शहाजी राजांचं जे स्वराज्य संकल्पनेचं स्वप्न होतं, ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्वप्रथम केलं असेल तर त्या अरण्यात, त्या घनदाट मावळ प्रांतामध्ये, त्या जंगलात तुम्ही विचार करा. 350 वर्षापूर्वी मावळ प्रांतामध्ये किती घनदाट जंगल असेल आणि छोट्या मोठ्या वस्त्या विखुरलेल्या होत्या. त्या वस्तीत असलेल्या
लहान मुलांना आपलं मित्र बनवलं. लहान मुलांना आपलं मित्र बनवलं म्हणजे महाराजांना चांगले मित्र होते. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे सारखे मित्र बालपणी छत्रपती शिवरायांना मावळ प्रांतात भेटले होते. अगदी लहान लहान मुलं, वयाची 13, 14, 15 वर्षाची मुलं सोबत घेऊन महाराजांनी त्यांना सुद्धा युद्धनीतीचं, युद्धशास्त्राचं, राजनीतीशास्त्राचं प्रशिक्षण दिलं. आणि हे सगळं देत असताना महाराजांच्या डोळ्यासमोर स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठीचा ध्येय होतं. ते ध्येय महाराजांच्या डोळ्यासमोर होतं. अगदी वयाचं 14व्या वर्ष संपलं, महाराजांनी ज्या सवंगड्यांना मावळ प्रांतातून एकत्र केलं होतं ते गुण महाराजांमध्ये होते. संवाद कौशल्य होतं, मात्र संघटन कौशल्य होतं. म्हणजे संघटन बांधणी. एक लक्षात ठेवा, 4 जण, 5 जण, 10 जण, 20 जण, 100 जण, 500 जण, 1000 जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची बांधणी, विचारा आचाराची बांधणी करावी लागते. सगळ्यांच्या विचाराला संधी देऊन आपल्याला संघटना बांधावी लागते. त्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा स्वराज्याचा संकल्प केलेला होता. तो संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी मावळ प्रांतातील मावळ्यांना, बाल मावळ्यांना आपले मित्र बनवलं. त्यांना राजनीतीशास्त्र, युद्धशास्त्राचं प्रशिक्षण दिलं. एक लक्षात ठेवा, एवढ्या बाल वयात अगदी 14व्या 15व्या वर्षी महाराजांनी मावळ प्रांतातील बाल मित्र एकत्र केले. बाल मित्र. आणि एवढ्या जंगलात, दऱ्या खोऱ्यामध्ये महाराज भ्रमंती करायचे, फिरायचे. आणि प्रत्येक तरुणामध्ये एक ऊर्जा संचारायची. आणि त्यांना स्वराज्याप्रती जे ज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि आपल्याला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवणं किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण कुठल्या पद्धतीने आपलं आयुष्य समर्पित भावनेने स्वराज्याच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी द्यायचंय, हा विचार समाजाच्या तळागाळात रुजवत असताना महाराजांमध्ये विशेष गुण दिसला, तो संघटन कौशल्याचा. बालपणीच महाराजांनी बाल मावळ्यांना सोबत घेतलं. अगदी वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराला जाऊन आपली करंगुलीवर आपल्या तलवारीने ते करंगुलीचा रक्ताचा थेंब भगवान महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक करून शपथ घेतली. सर्व मावळ्यांनी शपथ घेतली की ए महादेवा, हा देश अनेक वर्ष शत्रूंमुळे पीडित आहे. अनेक परकीय शत्रूंनी या देशामध्ये हाहाकार माजवला आहे. ही रयत प्रचंड दुःखी आहे, संकटात आहे. हे महादेवा, आम्हाला ताकद दे, शक्ती दे, ऊर्जा दे. आम्हाला स्वराज्य साकारायचंय. हा संकल्प आम्ही तुमच्याकडे करत आहोत. महाराजांनी रक्ताचा अभिषेक करून भगवान रायरेश्वराला शपथ घेतली आणि त्या दिवशी सर्वांनी पण केला आणि विवरचनेला सुरुवात झाली. महाराजांनी लगेच सर्व बालमावळ्यांना एकत्र केलं. अगदी वय महाराजांचं 15-16 वर्षाचं वय असेल. बाल वयातच महाराजांनी संघटन कौशल्याचा योग्य वापर करून बाल मावळे जमवले, त्यांना युद्धशास्त्र कौशल्य शिकवलं आणि आपल्या सोबत त्यांनी पहिली मोहीम केली असेल तर ती तोरणा किल्ल्याची मोहीम केली. तोरणा किल्ल्याची मोहीम केली. एक लक्षात ठेवा, महाराजांमधले गुण मी तुम्हाला सांगतो, नंतर आपण आणि महाराज यांचं काय नातं आहे त्यावर आपण पुढच्या टप्प्यात येऊ. हे बघा, महाराज गडपती होते. महाराज समुद्रावर राज्य करणारे होते. समुद्रावर सुद्धा काबू मिळवून समुद्री मार्गे येणाऱ्या शत्रूला थोपवणारे होते. तिसरा विषय सांगितला, महाराज एक संघटन कौशल्य गुण असलेले व्यक्तिमत्व होतं. महाराज धाडशी होते, पराक्रमी होते आणि कुठलीच गोष्ट असाध्य नाही अशा विचाराने ते भारलेले होते. राजमाता जिजाऊंनी जे जे गुण, जे संस्कार, जे शौर्य आणि पराक्रमाच्या ज्या गाथा महाराजांना शिकवल्या होत्या त्या महाराजांच्या नसा नसात भिनलेल्या होत्या. त्याच गाथा महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये भिनवल्या आणि ह्या बाल मावळ्यांना सोबत घेऊन पहिलं अभियान उभं केलं. पहिली मोहीम घेतली तर तोरणा किल्ल्याची मोहीम घेतली. एवढ्या बालवयामध्ये महाराजांनी तोरणा जिंकला. मातब्बर अशा त्या मुघली सरदाराला धूळ चालून, त्याला नेस्तनाबूत करून, त्याला पराभूत करून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याचं पहिलं तोरण महाराजांनी कुठे लावलं?
तोरणा किल्ल्यावर लावलं. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे हो. तोरण्यावर स्वराज्याचं तोरण लागलं. मला 4थीच्या पुस्तकात ते वाचायला भेटलं होतं. परंतु आज या गोष्टी मी का सांगतो तर महाराजांमध्ये जे जे गुण होते ते तुम्हाला आम्हाला माहीत पाहिजे. धाडशी होते. अनेक युद्धाचे प्रसंग, संकटाचे प्रसंग महाराजांवर आले. महाराजांमध्ये प्रसंग अवधान होतं. प्रसंग अवधान. कुठल्या प्रसंगावेळी काय निर्णय घ्यायचा इतकी शांतपणे विचार करण्याची आणि योग्य तो विचार करण्याची बुद्धिमत्ता, विचारसरणी महाराजांमध्ये होते. म्हणजे महाराजांमध्ये उत्तम प्रसंग अवधान हे सामावलेलं होतं. आपला राजा किती श्रेष्ठ होता, किती सर्व गुण संपन्न होता ते आपण आधी समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्या वेळी महाराजांना युद्ध करायचं होतं त्या त्यावेळी महाराजांनी अंधाराचा उपयोग केला. तो काळ अत्यंत संघर्षाचा होता. साधनं, साहित्य, शस्त्र, शास्त्र आपल्याकडे कमी होते. शत्रूची शक्ती बलाढ्य होती. शत्रूकडे सैन्यबळ खूप होतं. शत्रूकडे तोफा होत्या, हत्ती होते, घोडे होते. एकूणच लागल तो तोफगोळा होता, तीर कामट्या होत्या, धनुष्य बाण होते. सगळं परिपूर्ण असलेलं शत्रूचं जे मनोबल ते खच्ची करण्याची महाराजांमध्ये कल्पकता होती, विचारसरणी होती. प्रसंगावधान असं होतं, महाराजांनी सर्वाधिक युद्ध हे अंधारात लढले. अमावस्याची रात्रीला लढले. अमावस्याची रात्र आम्ही अभद्र समजतो, अपवित्र समजतो. त्याच काळात महाराजांनी अंधाराचा फायदा घेऊन अनेक दुर्ग स्वराज्यात आणले. मित्रांनो, युद्ध का करायला लागायचं? युद्ध का करायला लागायचं? अहो, अनेक शत्रूंनी या स्वराज्यावर इतकं आधिपत्य मिळवलं होतं. त्या आधिपत्याचे सर्व ठिकाणं हे गड किल्ले होते. गड किल्ले ज्याकडे जेवढे किल्ले त्याचा आधिपत्य समजलं जायचं. जितके गड किल्ले आपल्या ताब्यात येते तितकं आपलं स्वराज्य आणि त्या आजूबाजूचा प्रदेश, त्याचा तो परगणा आपल्या ताब्यात येणार होता. म्हणून महाराजांनी मोहीम चालू केली. तो तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्यावर भगवा फडकला. महाराजांमध्ये प्रसंगावधान होतं. कुठल्या वेळी काय निर्णय घ्यायचा. महाराजांनी स्वराज्यासाठी ज्या ज्या मोहिमा केल्या, ती जालन्याची मोहीम असो, सुरतेची मोहीम असो. सुरतेच्या 2 मोहिमा झाल्या, जालन्याची मोहीम झाली. या मोहिमा करताना महाराजांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अनेक संकटाचा सामना करावा लागला. रस्त्यामध्ये, वाटेमध्ये आलेल्या अनेक गनिमांबरोबर युद्ध करावं लागलं. त्यांना धूळ चारावी लागली, त्यांना हरवावं लागलं. यासाठी सगळी युद्धनीती आणि प्रसंगावधान राखत महाराजांनी निर्णय घेतले. जेव्हा जेव्हा महाराज हे गड किल्ले जिंकत असताना आपल्या स्वराज्य स्थापनेचं स्वप्न हे औरंगजेबाला कळालं की हे स्वराज्य स्थापनेसाठी इतका जीवाचा आटापिटा छत्रपती शिवाजी महाराज करताय. अशा वेळी त्यांच्यावर आता कुठेतरी काबू मिळवला पाहिजे. म्हणून औरंगजेबाने अनेक डावपेच लढले, अनेक डावपेच केले की हे स्वराज्य होऊच द्यायचं नाही, यांचं स्वप्न साकारच होऊ द्यायचं नाही. म्हणून त्यांनी अनेक मातब्बर सरदारांना महाराजांचा पराभव करण्यासाठी पाठवलं. आणि त्या मुघलांनी, त्या गनिमांनी बादशाच्या दरबारामध्ये महाराजांना पकडून आणतो, महाराजांचं स्वराज्य धुळीस मिळवतो, इथल्या रयतेचा आतोनात छळ करतो, यांचं मानसिक खच्चीकरण करतो. अशा शब्दा त्या आग्र्याच्या दरबारामध्ये, बादशाच्या दरबारात घेतल्या होत्या. अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, दिलेर खान आला, त्यानंतर अनेक खान आले, अनेक शत्रू आले या भूमीवर. सिद्दी जोहर आला, अनेक शत्रूंनी हैदोस माजवला. परंतु महाराजांनी अनेक संकटातून मार्ग काढला. पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज सही सलामत सुटले, जालन्याच्या वेढ्यातून सुटले. सुरतेतून परतत असताना दाऊद खानाबरोबर युद्ध झालं. अनेक घटना आणि घडामोडी आणि अनेक संकट महाराजांनी त्यांच्या आयुष्यात पेलले, समर्थपणे पेलले. आणि समर्थपणे स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराजांनी प्रसंग अवधान राखलं. प्रसंग अवधान मानवाला गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये संकट येतात, जेव्हा तुमचं मानसिक खच्चीकरण येतं, जेव्हा माणूस वैफल्यग्रस्त होतो, त्यावेळी त्यांनी शांत बुद्धीने विचारपूर्वक निर्णय घ्यायचा असतो. कारण आपण ज्या ध्येयाने जीवन जगत असतो ते ध्येय साध्य करण्यासाठी
सर्वप्रथम तुम्हाला शांतपणे योग्य तो विचार करूनच पुढे पावलं टाकायची असतात. स्वराज्याचं स्वप्न हे साकार करण्यासाठी राजे शहाजी राजे जे वीर पिता होते, राजमाता जिजाऊ आईचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि एकूणच रयतेला या आनंदविक त्रासापासून, या परकीय शत्रूंपासून स्वराज्य आणि स्वातंत्र्य देण्यासाठी महाराजांनी आपल्यामध्ये अनेक गुण, अनेक प्रकारचं ज्ञान आत्मसात करून घेतलं. ते स्वराज्य स्थापनेसाठी प्रत्यक्ष ते कृतीतून साकारलं. आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपण कृतीतून समाजाच्या विकासासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी किती आपण त्याचा उपयोग करतो याच्यावर आपली कार्यक्षमता किंवा आपली ओळख ठरत असते. महाराजांची ओळख अशीच होती. प्रसंगाला, कुठलाही प्रसंग असो, कटू असो किंवा चांगला असो, किंवा युद्धाचा प्रसंग असो, किंवा प्रसंगी महाराजांना किल्ले हे तहात द्यावे लागले. तहामध्ये 33 किल्ले तहात दिले. अशा प्रसंगी तहात दिलेले किल्ले, जे आपण प्राणपणाने लढलेले किल्ले, जेव्हा औरंगजेबाला तह केल्यानंतर त्या मिर्झा राजेकडे तो करार करून द्यावा लागले, त्यावेळी महाराजांना प्रचंड त्रास झाला, दुःख झालं, वेदना झाल्या. परंतु कुठलीही राजनीती ही विचारपूर्वक करण्याचं राजनीतीशास्त्र हे महाराजांमध्ये ओतप्रोत भरलेलं होतं. मित्रांनो, स्वराज्याचं स्वप्न साकार करताना कधी कधी एक पाऊल मागेही जावं लागलं, कधी कधी 2-4 पावलं पुढेही जावं लागलं. अशा पद्धतीने महाराजांनी या सगळ्या गुणांचा अवलंब करून तुम्हाला आम्हाला 350 वर्षापूर्वी इथल्या पूर्वजांना आनंदविक त्रासातून, शत्रूंच्या जाच्यातून सोडवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाहीये, मी इतिहासाचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला इतिहासात, शिक्षण क्षेत्रामध्ये इतिहास हा माझा आवडीचा विषय होता. मात्र माझ्या शिक्षणामध्ये फार काही मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ इतिहास हा फार काही शिकवला गेला नाही. पण मी भाग्यवान समजतो, मी 4थीला असताना छत्रपती शिवरायांचं जे पुस्तक होतं इतिहासाचं, त्यातून मी महाराज चांगल्या पद्धतीने शिकलो होतो. तुमच्या मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी अशा पद्धतीचे पुस्तकं त्यांना वाचायला दिली पाहिजे. हे बघा, माझ्या हातात एक पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव काय आहे? गडकोट आपुले जीव की प्राण. हे गडकोट, हे आम्ही शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून या पुस्तिकेचं रचना आम्ही आमच्या वर्धापन दिनाला 5 वर्षापूर्वी केली. आता आम्ही 2री आवृत्ती काढतोय. मुलांना पुस्तकं वाचायला हवा. आज अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि वीरांचा इतिहास फारच कमी पानांमध्ये, फार कमी प्रमाणात वाचायला भेटतो. छत्रपती शिवराय इथल्या प्रत्येक तरुणांना, इथल्या विद्यार्थ्याला, इथल्या कुटुंबियांना जोपर्यंत राजे कळत नाही तोपर्यंत महाराजांचा महाराष्ट्र त्यांना समजू शकत नाही. महाराजांचे आचार विचार, त्यांचं चरित्र हे त्यांच्या शिवचरित्राच्या अनेक पुस्तकातून तुम्हाला आम्हाला अवगत करता येतं, ज्ञान घेता येतं. त्याच पद्धतीने महाराजांनी सुद्धा बालपणामध्ये अनेक कथा, अनेक गाथा, अनेक शौर्य आणि पराक्रमाच्या घटना, घडामोडी याचा अभ्यास केला. आज तुम्ही, आम्ही तो अभ्यास करण्याची गरज आहे. मला अनेक लोक भेटतात, पण अनेक खूप शिकलेले असे अनेक लोक भेटतात, खूप मोठमोठे टॉय लावलेले, अगदी श्रीमंती मिरवणारे, स्वतःला खूप विद्वत्त समजणारे अनेक शिकलेली माणसं भेटतात. काही माणसं आम्हाला अशी भेटतात की त्यांना इतिहासाविषयी काही घेणं देणंच नाही. त्यावेळी शिक्षण घेतलं जायचं देशासाठी समर्पित होण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी. आज तुम्ही, आम्ही जे शिक्षण घेतो ते सामाजिक विकासासाठी घेतो का? घेतो का? बघा ना, अनेक माध्यमं तुम्हाला शिकवतात, अनेक कथा तुम्हाला शिकवतात, अनेक राजे. आपला राजा हा स्वराज्यासाठी समर्पित होता. राजा त्यागी असतो, भोगी कधीच नसतो. जो राजा भोगी असतो त्या राजाला जास्त काळ त्याची सत्ता आणि त्याचं राज्य टिकवता येत नाही. जो त्यागी राजा असतो तो अनंत काळ संस्मरणीय असतो. आपला राजा येणाऱ्या अनंत काळ, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझा राजा शिवराय
यांचा मूर्तिमंत इतिहास, त्यांचे संस्कार, त्यांचे आचार विचार या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गडकोटांच्या रूपाने, इथल्या मातीच्या रूपाने, इथल्या विचाराच्या रूपाने, इथल्या साहित्याच्या रूपाने, इथल्या ग्रंथांच्या रूपाने, इथल्या शिवचरित्राच्या रूपाने निरंतर राहणार आहे. तो आचार विचार आजच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची फार गरज आहे. कालच मराठी भाषा दिन झाला. या मराठी भाषा दिनालाही मी तेच सांगितलं की आधी आपली भाषा, आपली मातृभूमी समजून घेतली पाहिजे. राजा शिवरायांनी सुद्धा आपली मातृभूमी समजून घेतली, जी परकीयांच्या ताब्यात हजारो वर्ष होती. अनेक आनंदविक अत्याचार ही माती भोगत होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा पुण्यतिथी दिन झाला, त्यावेळी सुद्धा हेच मी सांगितलं. अहो, ही सगळी विभूती यांनी आपल्या देशासाठी समर्पितपणे आपला त्याग केलेला आहे, आपलं आयुष्य समर्पण केलंय. राजा शिवराय हे तर मूर्तिमंत उदाहरण आहे. राजा शिवरायांनी जे काही असाध्य ते साध्य केलंय, असाध्य ते साध्य केले. ज्या गोष्टी असाध्य होत्या त्या साध्य केल्या. मला म्हणायचंय, इतिहास हा केवळ वाचायचा नसतो, तो वाचायचा असतो, परंतु तो तुमच्या रक्तात सामावून घ्यायचा असतो. तुम्ही किती शिका, किती शिकले, तुम्ही उच्च कोटीचं शिक्षण घेतलं, परंतु समाजाप्रती तुम्ही जर काही त्याग नाही केला, समाजाप्रती विकासाच्या भावनेने, सामाजिक परिवर्तनाच्या भावनेने, गोर गरीब आंधळ्या पांगळ्या समाजामध्ये पिचलेल्या, नाडलेल्या, आडलेल्या, वंचित उपेक्षित समाजासाठी जर तुमचं कार्य झालं नाही, तर तुमच्या उच्च कोटीच्या शिक्षणाला काहीही उपयोग नाही. आपले मावळे कुठल्या शाळेत गेले होते? छत्रपती राजे शिवराय कुठल्या शाळेत गेले होते? उच्च विभूषित छत्रपती शंभू महाराज कुठल्या शाळेत गेले होते? कुठल्या शाळेत गेले होते? तुम्ही आम्ही शाळेत जातो कशासाठी? अहो, शिक्षण घ्यायचं आहे, समाजाच्या विकासासाठी घ्यायचं आहे. इतिहास शिकायचा आहे, इतिहासाची पुनरावृत्ती करायची. आज काय तुमच्यावर परकीय शत्रूंचं राज्य नाही, इथं परकीय शत्रूंचं राज्य नाही. तुम्हाला स्वराज्य स्वातंत्र्य आहे, परंतु या स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी, या स्वराज्याचं सुराज्य अबाधित राखण्यासाठी महाराजांनी तुम्हाला आम्हाला ज्या प्राणपणाने स्वराज्य मिळवून दिलंय, ज्या क्रांतिकारकांनी महात्म्यांनी आपल्या देहाची चाळण केली, ज्या कारकांनी हसत फासावर गेले, त्यांच्या त्यागाने त्यांचे आयुष्य आणि त्यांचं जीवन त्यांनी त्यागलं, प्रसंगी बलिदान दिलं, म्हणून तुम्हाला आम्हाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळालं आहे. या स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा आम्ही जेव्हा बघतो, तेव्हा तुमच्यामध्ये सामाजिक बदलाच्या भूमिकेतून विचार आला पाहिजे. सामाजिक बदलाची भूमिका म्हणजे कोणती? अहो, आज समाजामध्ये पावलोपावली आजही खूप संकट आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतोय आपण, परंतु आजही समाजापुढे अनंत प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना, छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र समजून घेत असताना, छत्रपती शिवरायांचे विविध विचार, ज्ञान, कौशल्य, त्यांच्यातले गुण हे जेव्हा आपण डोक्यावर घेऊन मिरवतो ना, त्यावेळी आपण समाजाचे मुद्दे सोडवण्यासाठी सुद्धा तितक्याच प्रखरतेने आपण झटलं पाहिजे. समाजामध्ये अनेक प्रश्न आहे. आज तुम्हाला सांगतो, निसर्ग हातात राहिलेला नाही, निसर्ग हातात राहिलेला नाही. या पर्यावरणाचा ऱ्हास कोणी केला? हो, कोणी केला? महाराजांनी पर्यावरणाचं आज्ञापत्र लिहिलेलं आहे, पर्यावरणीय आज्ञापत्र. तुम्ही गुगलला बघा, तुम्ही आता इंटरनेट वापरणारी सगळी मंडळी, आम्ही वापरतो. महाराजांचं पर्यावरणीय आज्ञापत्र वाचा. महाराजांच्या काळामध्ये पर्यावरण कसं अबाधित ठेवायचं, ते टिकवायचं कसं, जगवायचं कसं, संवर्धन कसं करायचं, हे विचार सुद्धा महाराजांनी दिले. महाराजांनी जलसंवर्धनाचे विचार दिले. आजच्या काळामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. शेतकरी काबाड कष्टाने शेती पिकवतो, त्या शेतीवर आधारित अनंत मजूर काम करतात, त्यांचं पोट भरतात, त्यांना रोजंदारी मिळते. उद्योगापेक्षाही अधिक रोजगार हा शेतीतून दिला जातो. मात्र शेतीला इथले नेते लोक, इथले अधिकारी लोक दुय्यम समजतात. मात्र सर्वाधिक रोजगार देणारी जी शेती आहे, तीच नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडली आहे.
दिवसागणिक शेतीचे तुकडे होत आहे, कुटुंब वाढत आहे, लोकसंख्या वाढतीये. शेती क्षेत्रात आता तर शेती बाह्य लोक यायला लागले, भूमाफिया बी यायला लागले. परंतु जो काबड कष्टाने शेती पिकवणारा जो शेतकरी आहे, तो शेतकरी केंद्रस्थानी मानून अन्नदाता जगला पाहिजे. अन्नदाता जगला पाहिजे. अन्नदाता जर जगला, अन्नदात्याचं जीवन सुसह्य झालं, त्याच्या काबड कष्टाला जर इथे मोल मिळालं आणि त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याला योग्य बाजारभाव भेटला, त्याला सगळ्या सेवा सुविधा मिळवल्या, तर आपल्याला अन्नही सुलभ पद्धतीने मिळेल. इथलं पर्यावरण टिकलं तर शेतकरी टिकेल. पर्यावरण संपलं तर शेती संपणार आहे. कारण आजच आपण बघतो हातात आलेलं पीक अतिवृष्टीत जातं. महापुरात गावाच्या गावं, शहराच्या शहरं वाहून जातात. नद्याकाठची गावं पुराच्या अधीन होतात. गारपीट केव्हाही येते. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा याचे ऋतुमानाचा समतोल राहिलेला नाही. का नाही राहिला? याला कारणीभूत सुद्धा तुम्ही आम्हीच आहोत हो. मानवी संकटानेच पर्यावरणाचा ऱ्हास केला. नको त्या अभिलाषा. केवळ निसर्ग ओरबडायचा, त्यामुळेच निसर्ग आपल्या हातात राहिलेला नाही. डोंगर आबादित नाही, झाडं आबादित नाही, पक्षी सुरक्षित नाही, वन्य प्राण्यांना त्यांचं नैसर्गिक संसाधन मिळत नाही. जंगलातले वन्य प्राणी शहरात आले का तुम्हाला आम्हाला ते वैरी वाटतात. ही वेळ त्यांच्यावर केवळ आणली असेल तर मानवानीच आणली, काही विकृत लोकांनी आणलेली. आधी पर्यावरण वाचवलं पाहिजे. महाराजांचा पर्यावरणाचा विचारही महत्वाचा असतो. महाराज व आपण समजून घेत असताना आपण काय करतोय महाराजांच्या विजनसाठी. महाराजांनी पर्यावरणाचं आज्ञापत्र लिहिलंय, ते समजून घ्या. महाराजांनी पाणी वाचवायला लावलंय, जलसंवर्धन. प्राचीन कुंड, प्राचीन तळे. आम्ही जेव्हा जेव्हा गड किल्ल्यांवर जातो श्रमदानासाठी, अनेक तळे आणि टाके पाण्याने गच्च भरलेले दिसतात. परंतु अनेक वर्ष या तळ्या टाक्यांकडे तुमचं आमचं दुर्लक्ष आहे. प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात पडलंय, कचरा मोठ्या प्रमाणात पडलाय, पालापाचोळा साचलेला आहे, साबरं वाळून त्याच्यात पडलेली, माती त्यात पडलेली, दगड मोठमोठे त्यात निखळलेले. अशा परिस्थितीत ते पाण्याचे जलस्रोत, ते त्यातील माती, गाळ, वाळलेले साबरं, कचरा, प्लास्टिक काढून गेल्या 15 वर्षात आमच्या संस्थेने अनेक पद्धतीने अनेक तळे आणि टाक्यांचं संवर्धन गड किल्ल्यांवर केलेलं आहे. जमिनीवरल्या बारवांना सुद्धा जीव लावलाय. काही कुंड आढळतात पिण्याच्या पाण्याचे, त्यांचंही संवर्धन गाळ माती काढून स्वच्छपणे केलेलं आहे. एवढं चांगलं विजन होतं. जल संवर्धनाचे विचार सुद्धा महाराजांचे होते. ते आम्ही टिकू शकलो का? नाही. त्याच्यासाठी आम्ही योगदान द्यायचंय. महाराज उत्तम पाणी शोधणारे तज्ज्ञ होते. जिथे उदक असेल तिथे दुर्ग बांधा महाराज म्हणायचे. पाणी ही आपली मानवाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी किल्ल्यांवर तळे आणि टाके खोदले जायचे. महाराजांमध्ये पाण्याचाही विचार होता. जसा पर्यावरणाचा होता तसा पाण्याबाबत होता. पाण्याचे मुबलक साठे महाराजांनी बनवले. शेतकऱ्यांसाठी विहिरी बांधून दिल्या, शिवकालीन तलाव बांधून दिले, दळणवळणासाठी पूल बांधून दिले. महाराज उत्तम आर्किटेक्ट होते. महाराजांमध्ये गुण होते. बघा ना, गड किल्ल्यांची रचना बघा. शिवकालीन गड किल्ल्यांचे बुरुज असे गोल आकाराचे असतात. त्याची बांधणी लगेच लक्षात येते का हा दुर्ग शिवकालीन आहे, याची बांधणी शिवकालीन आहे. एखादा दुर्ग असा अष्टकोनी चौकोनी असला तर समजायचं चौकोनी दुर्ग दिसला हा इंग्रजकालीन आहे, अष्टकोनी दिसला तर हा मुघलकालीन आहे. किल्ल्यांच्या रचनेहून ओळखता येतो का हा किल्ला किंवा ही वास्तू कुठल्या काळातली आहे, किंवा शिलालेखाचे संदर्भ लक्षात येतात. हे का सांगतोय? महाराज आणि आपण आपल्यात आणि महाराजांमध्ये काय अंतर आहे, ते अंतर आपण जवळ जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत महाराजांचं विजन तुम्हाला कळणार नाही. महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वराज्य स्थापन केलं. तुम्ही म्हणता लोकशाहीचे बीज सुद्धा महाराजांनी लावलेत. केव्हा लावले? 350 वर्षापूर्वी. परंतु ती लोकशाही शिस्तप्रिय होती. त्या लोकशाहीमध्ये प्रचंड शिस्त होती, संयम होता, न्याय होता. न्याय, अन्याय, अत्याचाराला मोडीत काढण्याची क्षमता होती. आज आहे का? आहे, यंत्रणा आहे. परंतु जे दिसतं त्याच्यामुळे मन दुखतात हो.
आज अनेक लोकांना अन्याय आणि अत्याचार आणि अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागतो. महाराजांमध्ये आपल्यामध्ये जे काही अंतर आहे ते खऱ्या अर्थाने विचाराचं आचाराचं आहे. महाराजांचे विचार आचार प्रगल्भ होते. येणाऱ्या अनेक वर्ष ज्या ज्या पिढ्या या स्वराज्यात राहणारे त्यांना महाराजांनी अनेक पद्धतीचे आचार विचार दिले. तुम्ही जगायचं कसं, स्वराज्याप्रती तुमचं कर्तव्य काय असलं पाहिजे, पर्यावरण तुम्ही कसं वाचवलं पाहिजे, जलनीती कशी सांभाळली पाहिजे, गावं नगरं कसे वसवले पाहिजे, एकूणच इथली शिस्त प्रणाली, इथले कायदे कसे पाहिजे, इथलं अष्टप्रधान मंडळ म्हणजे आताचं मंत्रिमंडळ हे अष्टप्रधान मंडळाचंच प्रतिरूप होतं. मात्र किती फरक आहे अष्टप्रधान मंडळात आणि आपल्यात. म्हणजे महाराजांनी लोकशाहीचे बीज त्या 350 वर्षापूर्वी रुजवले होते, प्रत्यक्षात साकारले होते. कोणाची हिंमत नव्हती, एखाद्या माता भगिनीकडे वाकडं बघायची कोणाची हिंमत नव्हती, गोरगरिबांवर अन्याय अत्याचार करण्याची कोणाची हिंमत नव्हती, जातीवाद नव्हता, भेद नव्हता. साधू संतांचा संरक्षणाचा विचार, साधू संतांच्या विचारा आचार्यांनी समाज चाललेला होता. संत तुकोबाराय हे महाराजांचे समकालीन संत, म्हणजे महाराज त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. महाराज संत तुकोबारायांचं मार्गदर्शन घ्यायचे. अनेक शूर विभूती महाराजांनी ज्या ज्या विभूतींजवळ महाराजांनी ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला त्या विभूतींनी त्यांना योग्य दिशा आणि ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. इतके सृजनशील आणि विनम्र महाराज होते. विनम्र होते, थोरा मोठ्यांचा आदर सन्मान करायचे, लोक कलाकारांना व्यासपीठ द्यायचे. कविभूषणाने महाराजांप्रती अनेक कवनं लिहिलेली आहेत, अनेक कवनं लिहिलेली. लोक कलावंत आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा महाराज आणि आपण समजून घेत असताना आज लोककलेची काय परिस्थिती हो, काय परिस्थिती. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. मी कालही मराठी भाषा दिनाला हेच बोललो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या लोककलाकारांना, इथल्या कवींना, इथल्या साहित्यिकांना एक स्वतंत्र व्यासपीठ दिलं होतं स्वराज्यामध्ये. आज आपलं सरकार, इथले नेते, इथले राजकीय व्यवस्था आज अशा कलावंतांना, असल्या साहित्यिकांना, कवींना किती प्रमाणात व्यासपीठ देतं. मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या कलाकाराची आजच्या काळात काय परिस्थिती आहे. तमाशा असो, कलगीतुरा असो, हलगी वाजवणारा असो, नाचा असो, कनातीवाला असो, बोहडेवाला असो, सोंगाड्या असो, झिलक्या असो, परसरामपुरी गाणं म्हणणारा असो, कलगीतुऱ्याचा कलाकार असो, काय परिस्थिती व कलावंतांची, टापरी वाजवणारे कलाकार असो, काय परिस्थिती कलावंतांची. महाराजांच्या काळात लोककलावंतांना त्यांच्या राज्यामध्ये खूप चांगला व्यासपीठ होतं, त्यांना मान सन्मान होता, योग्य ते ज्ञान बिदागी त्यांना दिली जायची. त्यांची उपासमारीची परिस्थिती नव्हती. आज तुम्ही आम्ही स्वतःला साक्षर समजतो, महासत्तेतील माणसं समजतो. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं विजन हे होतं. आज डॉक्टर APJ आपल्यात नाही, ते आयुष्य त्यागून तुम्हाला आम्हाला खूप ज्ञान ते देऊन गेले, परंतु ते आपण आचरणात, कृतीत, उक्तीत आणलं पाहिजे. केवळ शिक्षणानेच माणसं प्रगल्भ बनतात असं काही नाही. काही अंगठेबहाद्दर माणसं जे शाळेत गेले नाही त्यांनी सुद्धा खूप मोठं कार्य करून दाखवलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाचा कुठलाही गर्व बाळगू नका. आपलं शिक्षण, आपलं ज्ञान हे समाजाच्या विकासाप्रती वापरलेले महाराज आपल्या डोळ्यासमोर मूर्तिमंत जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही शिकलात हे समाजाला कळेल. विद्वत्ता, ज्ञान, बुद्धी, चातुर्य हे सगळे गुण महाराजांमध्ये होते. शौर्य, पराक्रम, त्याग, बलिदान, अनेक वीरांनी त्या काळात बलिदान दिलं. महाराजांचं विजनच ते होतं. येणाऱ्या अनेक वर्ष इथल्या पिढ्यांनी, तरुणांनी काय त्याग करायचं. महाराजांच्या खांद्याला खांदा लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे तरुण होते. बालवयामध्ये सवंगडी तयार केलेले मावळे, आपल्या सोबत आलेले मावळे हे तारुण्यात असताना सुद्धा या देशासाठी बलिदान समर्पित करत होते. हजारो शत्रूंबरोबर निकराचा लढा देताना अनेक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय. तुम्ही आम्ही देशासाठी बलिदान देऊ का? किती समर्पितपणे आपण समाजाच्या विकासासाठी पुढे येतो. कोणी रागवलं, कोणी अवमान केला, कोणी अपमान केला तरी आपण 4 पावलं मागे जातो पण पुढे जात नाही. तुमचा मार्ग खरा असेल, तुमचा मार्ग सत्य असेल,
तुम्ही समर्पित भावनेने कार्य करत असाल, तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज असाल, तुमच्या आचारा विचारात तुमच्या नसा नसा शिवरायांचं चरित्र भिनलेलं असेल, तरच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास किंवा समाजाच्या परिवर्तनाच्या भूमिकेतून समाजाला चांगुलपणाचं वाट दाखवण्याच्या दृष्टीने आंधळ्या पांगळ्या गोर गरीब वंचित उपेक्षित समाजासाठी तुम्ही योग्य ते कार्य करू शकता. शिक्षण यासाठीच घ्यायचं असतं. मी शिकलो म्हणजे माझ्या स्वतःसाठी, जीवनासाठी, परिवारासाठी, स्वार्थासाठी जीवन जगायचं. माझी स्थावर मालमत्ता वाढवायची, माझी संपत्ती वाढवती जसे काही लोक वाढवताय, त्याला शिक्षण म्हणत नाही. शिक्षण कशाला म्हणतात? या देशाप्रती तुम्हाला कर्तव्य करता आलं पाहिजे. या देशाप्रती येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्हाला घडवता आल्या पाहिजे. महाराजांनी दिलेले स्वराज्य आणि स्वातंत्र्याचं जे संकल्पना होती ती तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. स्वराज्याचं सुराज्य अबाधित राखता आले पाहिजे. ज्या ज्या महात्म्यांनी, ज्या ज्या शूरांनी, ज्या ज्या मावळ्यांनी, ज्या ज्या वीरांनी या मातीसाठी बलिदान दिलंय त्या मातीप्रती तुम्ही ऋण निर्देश ठेवला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांच्या प्रती जागृत राहिलं पाहिजे. मी काय खूप विद्वत व्यक्ती नाही तुम्हाला ज्ञान देतोय, परंतु जे जे मला वाटतं तो संवादाचं व्यासपीठ मला नाशिक विकासच्या या स्टेजवर मिळतंय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. माझ्या शिवकार्यामध्ये बोटावर मोजणे इतके लोक या कार्यात येतात. मी काल परवाच मराठी दिनाला एक पोस्ट टाकली का शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था श्रमदान शिकवते, आचार विचार शिकवते, कला कौशल्याला व्यासपीठ देते, तुमच्यामध्ये गड किल्ले कसे बघावेत, ते कसे समजावेत, त्यांचं ज्ञान कौशल्य तुम्हाला शिकवते. छत्रपती शिवरायांचं चरित्र तुम्हाला मूर्तिमंत बघायला शिकायला या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेत मिळतं. म्हणून या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सभासद व्हावं, या पवित्र कार्यात तुम्ही यावं असं आवाहन मी समाजाला केलंय. आज समाजाचे अनेक प्रश्न आहे. आज शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार आत्महत्या करतोय, आरक्षणाचे लढे चालू आहे. एकीकडे समाजामध्ये सामाजिक विषमतेच्या काही गोष्टी घडतात, अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडतात, तरुण मुलं वैफल्याने आत्महत्येसारखा विचार करतात, शालेय विद्यार्थी दारिद्र्य, गरिबी आणि पिचल्यामुळे सुद्धा कधी कधी तो विचार त्यांच्या मनात येतो. काय येतो? अहो, या संकटांना भिडण्याची शक्ती महाराजांच्या चरित्रात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आहे, त्यांच्या मावळ्यांमध्ये जे सामर्थ्य होतं. अहो, प्रसंगी आम्ही मरू पण लढू, लाख मेले तर चालतील पण जगाला जगवणारा पोशिंदा जगला पाहिजे. एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवरायांना लाखाचा पोशिंदा समजलं जायचं, एकूण जनतेचा रयतेचा राजा समजलं जायचं, प्रजा हितरक्षक राजा समजलं जायचं. रयतेचा राजा, जाणता राजा एकमेव छत्रपती शिवराय होते. त्यानंतर कोणी आलं आणि कधी येणारही नाही. जाणता राजा शब्द छत्रपती शिवरायांनाच लागू होतो का ज्या छत्रपती शिवरायांना जनतेच्या हृदयातल्या अडीअडचणी समजायच्या. जेव्हा जेव्हा मावळ्यांचं आणि शूरांचं बलिदान व्हायचं त्यावेळी त्यांचा उघड्यावर पडलेला प्रपंच, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या घरातल्या व्यक्तींचं पालन पोषणाची जबाबदारी त्यांचा मुलगा म्हणून छत्रपती शिवराय स्वतः उचलायचे. मला माझ्या गुरुनी जे शिकवलं ते मी तुमच्या पुढे व्यक्त करतोय मित्रांनो. माझे गुरु असतील तर माझे प्रथम गुरु छत्रपती शिवरायांचे गडकोट आहेत. मी गडकोटांच्या भिंतीशी बोलतो, त्या माझ्याशी बोलतात. त्यांच्या भग्न अवस्थेत सुद्धा मी त्यांच्याशी संवाद साधतो. माझे पहिले गुरु असेल तर गडकोट आहे. गड किल्ले मला शिकवतात म्हणून मी तुमच्याशी बोलतो. समाजाप्रती ऋण निर्देश ठेवा, समाजाचे प्रश्न सोडवा. संकट समयी आत्महत्येसारखा विचार करू नका. वैफल्य जर आलं मनाला किंवा तणाव आला मनाला, जीव सोडून द्यावा, जगात राहू नाही, घर सोडून बाहेर जावं, असे जर विचार आले तर डोळ्यासमोर छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे आणा. वीर नरवीर तानाजी मालुसरे आणा, वीर मुरारबाजी आणा, वीर शिवा काशीद आणा, वीर बाजीप्रभू देशपांडे आणा, प्रतापराव गुजर आणा, सेनापती आणा, अष्टप्रधान मंडळ आणा. महाराजांचे सर्व मावळे डोळ्यासमोर आणा का त्यांनी आपल्या संकटातही कधी पावलं मागे घेतले नाही. जीव दे, एक लक्षात ठेवा, आपल्या जीवावर आज नाही पण त्यांनी बलिदान दिलं देशासाठी.
त्यांच्या आचारा विचाराचा, शौर्य पराक्रमाचा इतिहास तुम्हाला जगायला शिकवतो आणि मरावं कसं हे बी शिकवतो. समाजाप्रती मरावेत परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीनुसार जर जीवन जगायचं असेल तर आज समाजाच्या पावलोपावली समाजाचे जे प्रश्न आहे ते मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचं विजन, त्यांचं चरित्र, त्यांचं स्वराज्य, त्यांनी सुराज्य हे महाराजांनी कमी आयुष्यात केलं. किती वर्ष महाराजांनी 15व्या 16व्या वर्षी तोरणा जिंकल्यानंतर महाराजांचं पूर्ण स्वराज्यासाठी बालपणी तर ते स्वराज्याची संकल्पना साकारण्यासाठी आई जिजाऊकडून संस्कार घेत होते. छत्रपती शहाजीराजांनी ज्या सरदारांना त्यांच्या रक्षणासाठी ते ठेवलं होतं त्यांनी सुद्धा त्यांना चांगले गुण आणि संस्कार दिले. लक्षात ठेवा, युद्धशास्त्र, राजनीतीशास्त्र, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, उत्तम वास्तुशास्त्र, गडकिल्ल्यांच्या बांधणीमध्ये महाराजांचं उत्तम वास्तुशास्त्र होतं. समुद्रावरले गलबत बांधणं किंवा आरमार बांधणं याच्यामध्ये उत्तम आर्किटेक्ट म्हणून महाराजांना समजलं जायचं. उत्तम आर्किटेक्ट. आम्ही कॉलेजला जातो आर्किटेक्ट इंजिनिअरिंग शिकायला, महाराज कुठल्याही शाळेत न जाता आर्किटेक्ट इंजिनियर होते. संघटन कौशल्य, नेतृत्व गुण, व्यवस्थापन, प्रसंग अवधान, प्रजा हितरक्ष, शिस्तीचं राज्य, स्वराज्याचं सुराज्य, कायद्याचं राज्य, इथलं व्यवस्थापन, इथल्या रयतेच्या अडीअडचणीत धावून जाण्याची क्षमता आपल्या राजामध्ये होते. ती सर्व गुण तुमच्या आमच्यात जेव्हा येतील ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राच्या मातीमधले अनेक मूलभूत प्रश्न सोडवू शकतो. आज पावलोपावली अनेक प्रश्नांशी सामना आपल्याला करावा लागतो. महाराष्ट्राची माती खूप पवित्र आहे. इथल्या 2 लाख मुलांनी सदाशिव भाऊंबरोबर जाऊन या राष्ट्राच्या रक्षणार्थ बलिदान दिलेलं आहे. कित्येक मुली विधवा झालेल्या आहे. आपली महाराष्ट्राची भूमी इतकी पवित्र आहे म्हणून महाराष्ट्राला राकड देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा असं समजलं जातं. गोविंदाग्रज म्हणतात राकड देशा, राकट, पराक्रमी, शूर, बेलाग असा देश आहे. पवित्र देश आहे. साधू, संत, ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनेक विचारवंत, अनेक विद्वत्त लोकांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत आहे. संतांची भूमी, वीरांची भूमी, नद्यांची भूमी, सह्याद्रीची भूमी, किती किती आपल्या भूमीचं वर्णन करावं तितकं कमी आहे. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये इंग्रजांविरुद्ध लढणारे किती क्रांतिकारक झाले, किती महात्मे झाले, किती लोकमान्य झाले, किती किती या मातीमध्ये जन्मले, किती प्रबोधनकार झाले. समाजासाठी प्रति लढणारे किती लोक या मातीत जन्मले. मग तुम्ही सुद्धा या मातीत जन्मला असाल किंवा आहात, समाजाप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी आपल्या जीवाचे, आपला जीव त्यांच्यासाठी समर्पित भावनेनी त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपण त्यांचे हात बनवू. अडचणीत असलेल्या माणसाचे जेव्हा तुम्ही हात बनाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीचे वीर मावळे आहात असं समजलं जाईल. त्यांनी तर त्यांचा प्रपंच त्यागला. तुम्हाला शिवाजी महाराजांचं विजन जर प्रत्यक्षात साकारायचं असेल तर समाजातले अनेक प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. वन्य प्राणी पक्ष्यांचं रक्षण करावं लागेल. छत्रपती शिवरायांनी जे गडकोट जीवापाड जपले ते गडकोट आधी जाणून बघून घ्यावे लागतील. ऐतिहासिक पाऊल खुणांचं जतन संवर्धन करावं लागेल. रयतेचा राजा समजून घेत असताना रयतेसाठी ज्या राजाने ज्या पद्धतीने रयतेचे प्रश्न सोडवले ते प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम समाजसेवक व्हावा लागेल. कृतिशील कार्य करावं लागेल. स्वतःची उत्सव आणि स्वतःचा मिरवणूक किंवा स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यापेक्षा समाजाप्रती समर्पित होणारा समाजसेवक तुम्हाला व्हावा लागेल. कार्यकर्ता व्हावा लागेल. उत्तम लीडर व्हावा लागेल. आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले अनेक प्रश्न आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर, सर्व जाती धर्माची माणसं, अडचणीत असलेला दऱ्याखोऱ्यातला माणूस, गावागावांचे प्रश्न, नगरांचे प्रश्न, वस्त्यांचे प्रश्न, व्यसनाचे मुद्दे. महाराष्ट्रामध्ये व्यसनाचा पूर वाहतोय. व्यसनमुक्त समाज व्यवस्था ही महाराष्ट्राचं विजन होतं. ते कुठे गेलं? त्याप्रती सुद्धा तुम्हाला आम्हाला निर्व्यसनी राहावं लागेल. आचार विचार चांगले ठेवावे लागतील. आचार विचार, आपली कोणाची फसवणूक माझ्या जीवनात झाली नाही पाहिजे.
अडचण असली तर चालल, पण मी स्वाभिमान सोडणार नाही, कारण मी महाराजांच्या राज्यामधला आहे, महाराजांचा मावळा आहे. आपण स्वतःला मावळं म्हणत असताना महाराजांचे आचार विचार जोपर्यंत तुमच्या हृदयात संचारत नाही तोपर्यंत आपण मावळे होऊ शकत नाही. महाराजांच्या ज्या पाऊलखुणा आहे, महाराजांनी इतिहासामध्ये ज्या ज्या घटना घडामोडी त्यांच्या जीवनात घडल्या, त्यांचा विचार जोपर्यंत तुमच्या मनात साकारत नाही तोपर्यंत उत्तम प्रशासन, उत्तम राज्य तुम्ही साकारू शकत नाही. महाराजांचं नाव घेणं, घोषणा देणं सोपं आहे, परंतु महाराजांनी दिलेला आचार विचार जगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते जर खऱ्या अर्थाने तुम्ही मूर्तिमंत साकारलं आणि तुम्ही महाराजांचं जे ध्येय होतं, जे उद्दिष्ट होते महाराजांचे स्वराज्याप्रती, ते स्वराज्य अबाधित राखाल, तेव्हाच महाराजांना आनंद होईल. महाराजांना खरोखर आनंद होतोय का, हा विचार प्रत्येक मावळ्यांनी, मावळा म्हणणाऱ्या प्रत्येक तरुणांनी लक्षात घेतला पाहिजे. महाराजांना आनंद होईल, महाराजांना वाटेल किंवा मी ज्या ज्या माझ्या स्वामीनिष्ठ मावळ्यांनी बलिदान दिलं, ज्या ज्यासाठी आम्ही रात्रंदिवस आमचा जीव पणाला लावला, ज्या शंभू महाराजांनी या मातीसाठी बलिदान दिलं, ज्या तारा राणींनी औरंगजेब सारखा आज दलिंद्री शत्रू, दिल्लिंद्रा या शत्रूला याच मातीत गाडलं, अशा शूरवीरांच्या प्रती तुम्ही समर्पित भावनेने त्यांनी दिलेलं स्वराज्य, त्यांनी दिलेला त्याग, त्यांच्या बलिदानाची उतराई करण्यासाठी आज समाजात असलेल्या मूलभूत गरजा, इथलं पर्यावरण, इथला निसर्ग, इथला माणूस, इथले वन्यजीव, इथले पक्षी, इथलं एकूणच सर्वसामान्य आंधळा पांगळा गोर गरीब अंधारात असलेल्या पिचलेला नाडलेल्या माणसांप्रती तुम्ही उभे राहा. त्यांना न्याय द्या, त्यांचे हात बना, त्यांचे आधार बना, तरच महाराजांचं विजन हे प्रत्यक्षात साकारलं जाईल. म्हणून मित्रांनो, आज जरा वेगळा विषय घेऊन मी आपल्या सोबत आलो होतो. हा विषय सांगण्याचं तात्पर्य काय, मला सातमाळा पर्वत रांगेचा विषय आज होता. सातमाळा पर्वत रांग ही गड किल्ल्यांची शृंखला असलेली रांग आहे. अगदी 1-2 डोंगर ओलांडले का दुसरा किल्ला येतो, 2-4 डोंगर ओलांडले का किल्ला येतो. खूप मोठी शृंखला आपल्या नाशिकच्या सातमाळा पर्वत रांगेत आहे. परवाच मी माझ्या गडकोटांच्या इतिहासात सातमाळा पर्वत रांग आणि त्याच्या गड किल्ल्यांची शृंखला तुमच्या आमच्यापर्यंत व्यक्त केली. पण मित्रांनो, आज मी मुद्दाम हा विषय नाशिक विकासच्या व्यासपीठावर घेतोय की आजच्या काळामध्ये जे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आपण अधिक स्थैर्य मिळवण्यासाठी, अधिक समाजाप्रती जागृत राहण्यासाठी, संवेदनशील राहण्यासाठी, वादविरहित जीवन जगण्यासाठी, समाजाचा एकोपा टिकवण्यासाठी, अंधारात पडलेल्या, खितपत पडलेल्या समाजाप्रती तुम्ही समर्पित होण्यासाठी, त्यागाच्या बलिदानाच्या भावनेतून देशाचं रक्षण करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला आम्हाला महाराजांचा मावळा व्हावा लागेल. केवळ शिवजयंतीलाच मावळा होता येत नाही, परंतु आपलं पूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होण्यासाठी समर्पित करा आणि या देशाचं, या रयतेचं राज्य आणि हे स्वराज्याचं सुराज्य पुन्हा एकदा स्थापित करा, अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. येथेच थांबतो. जय शिवराय. किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा. जय हिंद.